निवडणूक आयोग गुलाम झालाय. निवडणूक आयोग चोर असून तत्कालीन निवडणूक आयुक्तांनी लोकशाहीची वाट लावल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी केलाय. लोकशाही वाचविण्यासाठी जनताच आता उठाव करेल अशी अपेक्षा त्यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पुराव्यासह निवडणूक आयोगाला नग्न केले असून निवडणूक प्रक्रियेची देशाला लाज वाटत आहे असे आव्हाड म्हणाले. कसलं फेरमतदान फेरमतदान काही करणार नाही. पूर्ण निवडणूक घेण्याचा मागणी करा. अरे कशाला पूर्ण निवडणूक? काही होणार नाही, काही होणार नाही. भारतीय जनता जोपर्यंत आता उठाव करत नाही तोपर्यंत तुमची लोकशाही तुमच्या हातात राहिलेलीच नाही. तुमची लोकशाही ही आता सत्ताधाऱ्यांची रखेल झाली आहे. रखेल जे अण्णाभाऊ साठे 1947 साली म्हणाले होते ते. वाट लागली लोकशाहीची वाट. खेड दापोली मार्गावरील काळकाई कोंड या ठिकाणी भर रस्त्यामध्ये मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे रस्त्यामध्ये अनेक अपघात लहान मोठे होत आहेत. याबाबत प्रशासन कोणतीच कार्यवाही करताना दिसत नाही. दापोली तालुका मिनी महाबळेश्वर समजला जातो, मात्र मिनी महाबळेश्वरकडे येण्यासाठी पर्यटकांना त्रास होतोय. पर्यटक येत असल्याने अनेक लोकांना रोजगार मिळत असतो, मात्र प्रशासनाच्या उदासीनतेमुळे खेड दापोली मार्गावर खड्ड्याचं साम्राज्य आता पसरलं आहे. आता आपण दापोली कालकाईकोंड परिसरात आहोत. इथे हा मेन रोड आहे दापोली ते खेड जाणारा. इथे बरेचसे खड्ड्याचं साम्राज्य पसरलेलं आहे. गाड्यांना या वाहनाला कसरत करावी लागत आहे. या खड्ड्यातून किती वेळा दुचाकी पडून अपघात झालेले आहेत. हे खड्ड्याचं साम्राज्य संपूर्ण दापोलीतच खड्ड्यांचा महापूर आलेला आहे. तेव्हा ताबडतोब ह्या खड्ड्याचा बंदोबस्त करावा एवढीच या माध्यमातून आम्ही विनंती करत आहोत. JSW कंपनीच्या विस्तारीकरणाला शिवसेनेने जाहीर पाठिंबा दर्शवलाय. पेण, अलिबाग, रोहा तालुक्यासह जिल्ह्यातील स्थानिक भूमिपुत्र सुशिक्षित बेरोजगारांना JSWच्या नव्या प्रकल्पामध्ये रोजगार निर्मिती होऊन आर्थिक विकासाचा मार्ग अधिक व्यापक स्वरूपात निर्माण होणार आहे. त्यामुळे JSWच्या विस्तारीकरणाला शिवसेनेने जाहीर पाठिंबा दर्शवत असल्याची भूमिका शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख राजाबाई केणी यांनी हेमनगर येथील रायगड जिल्हा शिवसेना जनसंपर्क कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केली. JSWची जी 22 ऑगस्टला जो तिसरा प्लॅन सुरू होणार आहे आणि त्या प्लॅनसाठी शिवसेनेच्या वतीने ज्या नवीन प्लॅन्ट येतोय त्याला आम्ही पूर्णपणे पाठिंबा व्यक्त करतोय. तिसरा प्लॅन्ट हा कोक प्लॅन्ट नसून हा गॅसवर चालणारा एक प्रोजेक्ट आहे आणि त्याचा कुठेही प्रदूषण होणार नाही असं आम्ही 4 दिवसापूर्वीच कंपनीच्या मॅनेजमेंट बरोबर आम्ही चर्चा केली आणि तो प्रकल्प येणं हा काळाची गरज आहे. कारण अलिबाग, रोहा आणि पेण तालुक्यामध्ये जो बेरोजगारीचा प्रश्न निर्माण झाला आहे आणि तो बेरोजगारीचा प्रश्न जर सोडवायचा असेल तर हा थर्ड प्रोजेक्ट येणं हा काळाची गरज आहे. कांदिवली येथील हॅथवे साई स्टार केबल अँड इंटरनेट डेटाकॉम प्रायव्हेट लिमिटेड आयोजित सार्वजनिक गणेशोत्सवाची तयारी जोरात सुरू झाली आहे. या ठिकाणी उभारण्यात येणाऱ्या भव्य मंदिराच्या देखाव्याचा कलशारोहण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. उद्योजक सदानंद उर्फ आप्पा कदम यांनी मुंबईसारख्या महानगरात 25 वर्षांपासून या गणेशोत्सवाची परंपरा अखंडित सुरू ठेवली आहे. सदानंद कदम यांच्या मार्गदर्शनाखाली गणेशोत्सवाची तयारी सुरू असून अप्रतिम देखावा आणि आकर्षक सभामंडप उभारण्याचं काम आता अंतिम टप्प्यात आलं आहे. मुंबई गोवा हायवेवरील निकृष्ट कामांबाबत मनसे आक्रमक झाली आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या हायवे पाहणी दरम्यान मंत्र्यांना निवेदन देण्यात आले. कशेडी बोगद्यातील आणि बाजूची लाईट बंद आहे. बोगद्यामध्ये निकृष्ट दर्जाचं कॉन्क्रीट केलं आहे. बोगद्याच्या बाजूला दरड कोसळते आहे. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे आहेत. या गोष्टींचा त्रास या कोकणातील जनतेला होतोय. याच अनुषंगाने मंत्री सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे निवेदन देण्यात आले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आघाडीच्या पोलीस ठाण्यांपैकी एक असलेल्या सावंतवाडी पोलीस ठाण्यातील पोलीस निवास व्यवस्थेचा बोजवारा उडाल्याचं समोर आलंय. एकेकाळी 89 पोलिसांच्या कुटुंबांना निवारा देणारी ही व्यवस्था सध्या केवळ 13 पोलिसांसाठी शिल्लक आहे. यामुळे 60 कर्मचाऱ्यांपैकी तब्बल 47 पोलिसांना शहरात मिळेल त्या ठिकाणी भाड्याच्या किंवा स्वतःच्या घरात राहावं लागतंय, ज्यामुळे त्यांची मोठी गैरसोय होत आहे.
रोहा येथील शासकीय विश्रामगृह येथे नागरिकांच्या समस्या थेट ऐकून घेण्यासाठी आणि पाठपुरावा करून त्या सोडविण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीनं जनता दरबार घेण्यात आला। यावेळी भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार पंडित पाटील यांनी सर्व उपस्थित नागरिकांच्या समस्या जाणून घेत त्या समस्या सोडविण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करण्यात येणार असल्याचं सांगितलं। यावेळी तालुक्यातील घोसाळे, रोहा शहर, चणेरा, कोलाड, भालगाव, धाटाव, वरसे, विरजोली, धामणसई अशा आदी ग्रामीण भागातील नागरिकांनी आपल्या समस्या मांडल्या। मी नव्याने झालो, सर्वसामान्य माणसांचे प्रश्न सुटले पाहिजेत आणि शासनाच्या विविध योजना आहेत या सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत। आज मला आनंद वाटला की पहिलाच जनता दरबार रोहा तालुक्यात भारतीय जनता पार्टीचा आहे। अनेक विशेषतः महसूल विभागाबाबत नागरिकांच्या फार मोठ्या समस्या तक्रारी आहेत। त्याचबरोबर MSCBचं लाईट बिल, ग्रामपंचायतीच्या बद्दल तक्रारी, वरसे ग्रामपंचायतीमध्ये अवैधरित्या भराव केल्यामुळे नागरिकांच्या घरामध्ये नाले तुंबले, घरामध्ये पाणी जाणे, विविध समस्या मांडल्या। त्याचप्रमाणे कुंडलिका नदी हा प्रदूषणाचा प्रश्न बऱ्याच दिवसापासून प्रलंबित आहे, ही एक सुरुवात आहे। त्याप्रमाणे घरकुल योजनेचा लाभ लोकांना मिळाला पाहिजे, संजय निराधारचे पैसे गणपतीपूर्वी मिळाले पाहिजेत, अशी विविध समस्या। आणि त्याचबरोबर आगरदांडा इथे रेल्वे जी जाणार आहे, तर जे शेतकऱ्यांचं बाधित क्षेत्र आहे त्यांना योग्य भाव मिळाला पाहिजे आणि ज्यांची जमीन जाईल त्यांना प्रकल्पग्रस्त म्हणून त्यांना सर्टिफिकेट मिळालं पाहिजे, जेणेकरून त्या जेटीमध्ये आगरदांडा जे बंदर होईल त्याच्यामध्ये त्यांच्या कुटुंबाला रोजगाराची संधी मिळेल। असे विविध गोष्टी झाल्यात। आज ही सुरुवात आहे। या जनता दरबाराला अधिकारी येणार नाहीत, मला माहिती आहे, मी स्वतः आमदार होतो, पण आम्ही जनतेचे प्रश्न आमचे जे मंत्री आहेत त्यांच्याकडे मांडू आणि जनतेच्या मनात कुठल्या समस्या आहेत हे सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही काम करू। बरेचसे प्रश्न प्रांत आणि तहसीलदारचे आहेत, तर आम्ही निश्चित त्याचा फॉलोअप करू आणि सर्वसामान्य जे नागरिकांनी प्रश्न उपस्थित केले तो सोडवण्याचा प्रयत्न करू। त्याचबरोबर STच्या संदर्भात पण तक्रारी लोकांच्या आहेत। गोपाल रोडपासून गाडी येत नाही, विरजोलीचे विद्यार्थ्यांचा लाभ होणार नाही, विविध प्रश्न आहेत, तर आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करू। मला आनंद वाटला की नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला आणि आम्हाला एक ऊर्जा दिली की हे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही आमच्या परीने प्रयत्न करू। धन्यवाद। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।